आज आपण एमिली डिकिन्सनच्या एका कवितेबद्दल बोलणार आहोत. पण थांबा, ही फक्त एक कविता नाहीये, त्यापेक्षा खूप जास्त आहे. चला तर मग या कवितेच्या आत दडलेलं जग आपण मिळून उलगडून पाहूया. एक दुसरे आकाश आहे, नेहमी शांत आणि सुंदर. वा, काय सुंदर ओळी आहेत नाही का? या ओळी ऐकल्याबरोबरच मनात एक प्रकारची आशा आणि उत्सुकता निर्माण होते. असं वाटतं की अरे वा, काहीतरी खूप छान, खूप आश्वासक ऐकायला मिळणार आहे. पण ही कविता इतकी खास का आहे माहितीये? कारण हे फक्त शब्द नाहीत, हे एक पत्र आहे. हो, एक वैयक्तिक पत्र, तेही इतिहासातल्या एका महान कवयित्रीने आपल्या अत्यंत निराश झालेल्या भावाला लिहिलेलं. बरं, मग ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, त्या कवितेच्या मुळाशी. चला तर मग बघूया काय आहे ही कवयित्रीची वैयक्तिक विनंती. तर गोष्ट आहे एमिली डिकिन्सनची, 19व्या शतकातली एक खूप मोठी अमेरिकन कवयित्री. ती हे कोणासाठी लिहिते? तर तिच्या धाकट्या भावासाठी, ऑस्टिनसाठी. तो खूप निराश झाला होता आणि त्याला धीर देण्यासाठी, त्याला सांगण्यासाठी की अरे हार मानू नकोस, तिने हे लिहिलंय. आणि गंमत म्हणजे हे सगळं तिनं एका विशिष्ट प्रकारच्या कवितेत म्हणजे पेट्रार्चन सॉनेटमध्ये मांडलंय. आता प्रश्न पडेल की हे पेट्रार्चन सॉनेट म्हणजे काय भानगड आहे? सोपं आहे. बघा, ही एक 14 ओळींची कविता असते. तिचे 2 भाग असतात. पहिल्या 8 ओळींमध्ये म्हणजे ऑक्टेव्हमध्ये एक प्रॉब्लेम सांगितला जातो आणि पुढच्या 6 ओळींमध्ये म्हणजे सेस्टेटमध्ये त्या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन दिलं जातं. म्हणजे बघा, समस्या आणि उत्तर दोन्ही एकाच कवितेत. हीच तर या रचनेची खरी ताकद आहे. तर मग बघूया एमिलीने हा नियम कसा वापरलाय. कवितेच्या पहिल्या भागात ती समस्या मांडते आणि ती समस्या म्हणजे कोमेजलेल्या जंगलांचे जग. इथे बघा, डिकिन्सन तिच्या भावाच्या मनातला अंधार शब्दांमधून कसा उभा करतीये. ते एक असं जग दाखवतीये जिथे फक्त अंधारे, जंगलं कोमेजून गेली आहेत, शेतं अगदी शांत म्हणजे निर्जीव झाली आहेत, सगळं कसं उदास, विझलेलं. आणि मग ती मुद्दाम आशेच्या जगाचा रकाना रिकामा ठेवतीये. एक प्रकारची उत्सुकता ताणून धरतीये की पुढे काय. आणि मग ती थेट बोलते, थेट तिच्या भावाला, ऑस्टिनला. ती असं नाही म्हणत की तुझं दुःख खोटं आहे. नाही, ती ते स्वीकारते आणि म्हणते, अरे त्या कोमेजलेल्या जंगलांची पर्वा करू नकोस, त्या शांत शेतांची फिकीर करू नकोस. आणि इथे कविता एक जबरदस्त वळण घेते. समस्येचा भाग संपतो आणि उत्तराचा भाग सुरू होतो. चला तर मग प्रवेश करूया त्या हिममुक्त बागेमध्ये. आता बघा गंमत. तो जो रिकामा रकाना होता ना, तो आता भरलाय. अंधाराच्या समोर येतोय दुसरा सूर्यप्रकाश. कोमेजलेल्या जंगलांच्या समोर एक सदाहरित जंगल आणि शांत शेतांच्या जागी एक अधिक तेजस्वी बाग. काय कमाल विरोधाभास आहे हा, नाही का? ती म्हणते, इथे एक अशी तेजस्वी बाग आहे जिथे कधीही दव पडलेलं नाही. आता दव किंवा बर्फ हे कशाचं प्रतीक आहे? थंडी, कठोरता, सगळं गोठवून टाकणारं, मृत्यूचं. म्हणजे ही बाग या सगळ्यांपासून सुरक्षित आहे. एक सेफ स्पेस, एक कायमचं उबदार असं ठिकाण. पण प्रश्न हा आहे की एमिली हे इतक्या प्रभावीपणे कसं काय सांगू शकली? तिच्या शब्दांमध्ये अशी काय जादू आहे? चला, तिची ही किमया थोडी उलगडून बघूया. ती इमॅजरी नावाचा एक प्रकार वापरते. इमॅजरी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दांमधून चित्र उभी करणं. अशी चित्र जी आपल्या डोळ्यांना दिसतात, कानांना ऐकू येतात, म्हणजे आपल्या सगळ्या इंद्रियांना ती थेट भिडतात. हे बघा इथे किती सोप्या पद्धतीने हे दाखवलंय. कोमेजलेली जंगले, मनात लगेच एक सुकलेलं चित्र येतं. शांत शेत म्हणजे सगळं थांबलेलं, आणि त्याच्या विरुद्ध न कोमेजणारी सुलं आणि तेजस्वी मधमाशी. लगेच कसं चैतन्य, उत्साह जाणवतो. आणि ही ओळ तर अप्रतिम आहे. त्याच्या न कोमेजणाऱ्या फुलांमध्ये मी तेजस्वी मधमाशीचं गुंजारव ऐकते. बघा, न कोमेजणारी फुलं डोळ्यांना दिसतायत आणि त्याचवेळी मधमाशीचं गुंजारव कानांना ऐकू येतोय. म्हणजे दृष्टी आणि आवाज दोन्ही एकाच वेळी. याला म्हणतात जिवंत चित्र उभं करणं. आता आपण येतोय कवितेच्या शेवटाकडे, तिच्या हृदयाकडे, जिथे ती तिचा अंतिम संदेश देते. आणि तो संदेश आहे एका नवीन आकाशाचे आमंत्रण. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही अधिक तेजस्वी बाग म्हणजे कुठलीही खरीखुरी बाग नाहीये. नाही, ती एक मानसिक अवस्था आहे, एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन. ती आपल्याला आठवण करून देते की आपल्याकडे नेहमीच एक चांगला पर्याय निवडण्याचा चान्स असतो. डिकिन्सनने जे काही सांगितलंय ते या 3 सोप्या स्टेप्समध्ये बसतं. स्टेप 1, आयुष्यात जो अंधार आहे, जो दुःख आहे ते स्वीकारा. स्टेप 2, त्याच्यासमोर एक चांगला सकारात्मक पर्याय ठेवा.
आणि स्टेप 3, त्या चांगल्या पर्यायाकडे येण्यासाठी मनापासून आमंत्रण द्या. आणि मग येतात त्या शेवटच्या काळजाला हात घालणाऱ्या ओळी. प्रीती, माझ्या भावा, माझ्या बागेत ये. प्रीती हा एक जुना शब्द आहे ज्याचा अर्थ होतो कृपया, पण तो नुसता प्लीज नाहीये. त्यात एक तळमळ आहे, एक आर्जव आहे. हे एक आमंत्रण नाही, ही एक कळकळीची विनवणी आहे. आणि शेवटी ही कविता आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते. एमिलीने तिच्या भावाला त्याची अधिक तेजस्वी बाग दाखवली, आशेची, सकारात्मकतेची. आणि हाच संदेश आजही तितकाच खरा आहे. तो आपल्याला विचारायला भाग पाडतो की आपली स्वतःची अधिक तेजस्वी बाग कुठे आहे.